होलिसिटीच्या ऑनलाईन क्लासमध्ये मुलांनो तुमचं स्वागत आहे. आज आपण चौथा पाठ कविता आभाळाची आम्ही लेकरे पाहणार आहोत. याचे कवी आहेत वसंत बापट. यांचा जन्म 1922 साली झाला तर मृत्यू 2002 साली. ते प्रसिद्ध कवी होते. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूरमर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय. बालवाङ्मय म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेलं लेख. 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन म्हणजे ते प्रवास करून आलेले आहेत आणि त्याचं वर्णन करणारं पुस्तक इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आता कवितेबद्दल बघूत आपण. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. प्रत्येकाच्या हातात पेन पेन्सिल असेलच, कारण आपली पद्धत आहे की त्या शब्दांचा अर्थ सांगितला की पटकन आपण तिथे लिहून घेतो. निसर्ग म्हणजे सृष्टी, लेकरे म्हणजे मुले. या निसर्गाची आपण सगळी माणसं मुले आहोत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. कष्टकरी म्हणजे कष्ट करणारे. माणुसकीचं नातं. आता माणूस म्हणजे काय? माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये फरक आहे. प्राणी कुठेही बसतात, कुठेही खातात, काहीही वागतात, पण तसं माणसाला आहे का? नाही. माणसाला काही नियम आहेत. माणूस एकमेकांशी आदराने वागतो. मग हे माणुसकीचं नातं कसं आहे? अभंग म्हणजे न तुटणारं. आपण अभंगचे 2 अर्थ बघितलेले आहेत स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये. अभंग म्हणजे एक काव्यप्रकार आणि अभंग म्हणजे न तुटणारं. मग असं हे नातं आहे अभंग. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उच्च नीच, गरीब श्रीमंत असे कोणतेही भेदभाव नाहीत. प्रस्तुत कवितेतून म्हणजे खालील कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे. त्यांनी विचार व संदेश कोणता दिलेला आहे? मानवतावादाचा. मानव म्हणून आपण एकमेकांशी वागलं पाहिजे, माणूस म्हणून वागलं पाहिजे, हा उदात्त म्हणजे उच्च विचार आणि संदेश त्यांनी दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतला आहे. आता एकदा ही कविता आपण तालासुरात म्हणूत म्हणजे आपल्याला चांगली लक्षात राहील. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती, नाव वेगळे नाही, आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून काम करावे, मार्ग वेगळा नाही, आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही, आम्हा ध्यास वेगळा नाही. याला आपण तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा चाल लावू शकता. चाल लावल्यामुळे काय होतं? कविता चांगली लक्षात राहते, शब्द त्याचे लक्षात राहतात. इथे आपण त्या पुस्तकामधलं चित्र बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल की वरती सूर्य छान तळपतो आहे आणि खाली मुलं आनंदात आहे. त्यांच्या मागे पाण्याचे फवारे, कारंज उडत आहे. म्हणजे सगळीकडे काही आनंदी आनंद आहे. आता प्रत्येक कडव्याचा आपण अर्थ बघू. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई. आम्ही कोणाची मुलं आहोत? लेकरे म्हणजे मुले. कोणाची आहोत? आभाळाची. आणि काळी माती आमची आई आहे. आता काळ्या मातीला आई का म्हटलं आहे? कारण मातीमधूनच सगळं अन्नधान्य उगवतं आणि त्याच्यावरती आपलं पालनपोषण होतं. मग ज्याप्रमाणे आई मायेने, ममतेने आपल्याला खाऊ पिऊ घालते, तेवढ्याच मायेने, ममतेने ही काळी मातीसुद्धा आपल्याला खाऊ पिऊ घालते. आणि आभाळाची लेकरं का म्हटलंय? की ज्याप्रमाणे वडिलांचा आपल्याला आधार असतो, वडील ज्या पद्धतीने आपल्याला सांभाळतात, त्याच प्रकारे हा आभाळ आपलं संरक्षण करतो. सूर्यप्रकाश त्याच्यातून मिळतो. आवश्यक असणारं पाणी आपल्याला या आभाळातून मिळतं. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वसती. श्रम म्हणजे कष्ट, गंगा म्हणजे पवित्र नदी, तीर म्हणजे काठ. तीरचे 2 अर्थ होतात. तीर म्हणजे बाण आणि काठ. इथे काठ या अर्थाने आले. मग जिथे कष्ट करून घाम गाळला जातो त्या काठावर आमची वसती आहे, म्हणजे तिथे आम्ही
राहतो. वसती म्हणजे वसाहत. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. त्यामुळे आमचं नाव वेगळं नाही आणि आमचं गाव पण वेगळं नाही. नाव का वेगळं नाही? कारण आम्ही सगळे कष्टकरी आहोत. आमचं एकच नाव आहे कष्टकरी. आणि गाव वेगळा का नाही? कारण जिथे कष्ट करून घाम गाळला जातो, काम केलं जातं, तिथे आमची वसती आहे. त्याच्यामुळे आमचा गाव पण वेगळा नाही आहे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. इमान म्हणजे प्रामाणिकपणा. काय आम्हाला माहीत आहे प्रामाणिकपणे? काम करणं, घाम गाळून काम करणं. मग आता घाम गाळून काम करणं म्हटल्यावरती आम्ही उन्हात जाऊन उभं राहणार, घाम गाळणार आणि मग म्हणणार की आम्ही घाम गाळून काम केलं. याला नाही अर्थ ना. घाम गाळून काम करणे म्हणजे खूप कष्ट करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. घाम गाळून काम करणं हेच आम्हाला प्रामाणिकपणे माहीत आहे, म्हणून आमचा मार्ग म्हणजे रस्ता वेगळा नाही आणि स्वर्ग वेगळा नाही. स्वर्ग म्हणजे काय? जिथे आनंदी आनंद आहे त्याला स्वर्ग म्हणतात. मग जर का आम्ही आनंदाने एकमेकांना मदत करून घाम गाळून काम केलं, दुसऱ्यांना त्रास दिला नाही, स्वतः कष्ट केले, आणि तर तिथे आनंदी आनंद आहे ना, म्हणून त्याला स्वर्ग म्हटलेलं आहे. स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, अमीच अमुचे भाग्य विधाते. आमच्यामध्ये नातं कसं आहे? अभंग आहे. कशाचं आहे? माणुसकीचं आहे. आणि आम्हीच आमचे भाग्य विधाते म्हणजे भविष्य लिहिणारे. दुसरी कोणी आम्हाला भविष्य सांगायची गरज आहे का? आम्हाला मार्ग दाखवायची गरज आहे का? नाही. त्यामुळे आमचा पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. पंथ म्हणजे पुन्हा जात धर्मामध्ये येतं. आणि संत कशासाठी असतात समाजामध्ये? ज्या समाजातल्या वाईट चालीरीती असतात त्या काढून टाकणं, समाजाला जागृत करणं, त्यांना चांगलं काय वाईट काय याची ओळख करून देण्याचं काम संत करतात. मग जर आम्ही स्वतः कष्ट करून माणुसकीचं नातं जर का एकमेकांमध्ये जपलं, तर आम्हाला मार्ग दाखवायला वेगळ्या संतांची गरज आहे का? नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आमचे बाहू म्हणजे हात कसे आहेत? बळकट, दणकट आहेत. आणि हे कोटी कोटी म्हणजे असंख्य आहेत. जगन्नाथ रथ ओढून नेणे. जगन्नाथ रथ आपल्याला माहिती आहे, जगन्नाथाचा रथ किती लोक ओढून नेतात. त्याला दोरी बांधलेली असते आणि लोक हाताने ओढून नेतात. मग जगन्नाथ रथ ओढून नेणे म्हणजे कठीण काम पूर्ण करणे, हा एक वाक्प्रचार झाला. मग आम्ही कोणतंही कठीण काम पूर्ण करू का? कारण आम्हाला माहीत आहे की आम्ही सगळे एक आहोत. कोणत्याही कामासाठी हे असंख्य लोक कष्टकरी एकत्र येतील, त्यांचे हात बळकट आहेत. त्यामुळे आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आस म्हणजे इच्छा, ध्यास म्हणजे उद्दिष्ट. आमचं एकच उद्दिष्ट आहे, कोणतेही काम एकत्रपणे पूर्ण करणं, आणि आमच्या दुसऱ्या कोणत्याही इच्छा नाहीत. या पद्धतीने या कवितेचा खूप सुंदर अर्थ आहे की जो माणुसकीचा आपल्याला संदेश देतो. एकमेकांसोबत माणुसकीने राहा, आनंदाने राहा, कष्ट करून राहा, आयतं राहू नका, नुसतं बसून खाऊ नका, असे ही कविता आपल्याला समजवते. आता याच्यातील वाक्प्रचार बघूत आपण. घाम गाळणे म्हणजे खूप कष्ट करणे. जगन्नाथ रथ ओढणे म्हणजे अवघड काम पूर्ण करणे. आता या वाक्प्रचारांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढे शब्दार्थ म्हणजे समानार्थी शब्द. लेकरे मुले, माती मृदा, आई माता माय जननी, आकाश आभाळ आकाश, श्रम कष्ट, गंगा म्हणजे पवित्र नदी, तीर काठ बाण, दोन अर्थ होतात. इथे आपल्याला काठ म्हणून अर्थ आहे. इमान म्हणजे प्रामाणिकपणा, भाग्यविधाते, भविष्य ठरवणारे, बळकट ताकदवान, बाहू हात हस्त कर पाणी. आता तुम्ही म्हणाल इथे पाणी कसं आलं? तर पाणीची पहिली वेलांटी म्हणजे हात, पण पाणीची दुसरी वेलांटी म्हणजे जल तोय नीर. आस इच्छा, ध्यास ध्येय. या पद्धतीने आपल्याला कवितेचे शब्दार्थ बघायचे आहेत. हे या पद्धतीने आपल्याला काय होतं? शुद्ध लेखनाकडे लक्ष देण्याचं समजतं. म्हणून शब्द कसे लिहिलेले आहेत याकडे लक्ष द्यायचं आहे.
कविता वाचताना किंवा पाठ वाचताना त्यातील शब्द कसे लिहिले हे बघणं आवश्यक आहे. कविता पूर्ण करा म्हणून येऊ शकते, कवितेचे शब्दार्थ लिहा म्हणून येतात, त्यामुळे शब्दांकडे नीट लक्ष द्या. आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती. आत्मविश्वास म्हणजे आम्हाला आमचा माहीत आहे की आम्ही काय करू शकतो. मग कोणत्या ओळीतून आपल्याला आत्मविश्वास कळतो? घाम गाळूनी काम करावे. बसल्या जागी आम्ही मिळवणार नाही आहे, तर घाम गाळून काम करणार आहोत, कष्ट करून काम करणार आहोत. आम्हीच आमचे भाग्य विधाते. दुसरं कोणी आमचं भाग्य लिहिणार नाही आहे, भविष्य घडवणार नाही आहे, तर आम्ही आमचं भविष्य घडवणार आहोत. कशा पद्धतीने? कष्ट करून, काम करून. जगन्नाथ रथ ओढून नेऊ, एवढी सगळी आमची ताकद असल्यावरती आम्ही कोणतेही अशक्य वाटणारं काम पूर्ण करणार आहोत. या ओळीतून आपल्याला आत्मविश्वास दिसून येतो. याच कवितेत पुढे ऐक्याचा, ऐक्य म्हणजे काय? एकी, एकत्रपणा, त्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती. काव्यपंक्ती म्हणजे कवितेतल्या ओळी. माणुसकीचे अभंग नाते, आमच्यामध्ये माणुसकीचं न तुटणारं नातं आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू, आमचे हे हात बळकट आहेत आणि हे सगळ्यांचे मिळून आहेत, एकत्र काम करायला तयार आहेत. आभाळाची आम्ही लेकरे, आम्ही सगळे आभाळाची लेकरं आहोत आणि काळी माती आई. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. या सगळ्यातून एकीपणाची, ऐक्याची भावना निर्माण होते, संदेश मिळतो आपल्याला. आता एका शब्दाचे भिन्न अर्थ बघू. याच्यामध्ये नाव, तीर, अभंग हे 3 शब्द असे आलेले आहेत की त्यांचे 2 अर्थ होतात. नाव म्हणजे नाम, एखाद्याचं नाव आणि होडी. तीर म्हणजे काठ, बाण. अभंग म्हणजे एक काव्य प्रकार आणि अखंड. असे एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळे हा जो आपला स्कॉलरशिपमधला पाठ आहे, भाग आहे, तो आपण पाठ करायला घेतला होता. सगळ्यांनी तो वाचून घेतला असेल. समानार्थी शब्दाप्रमाणेच विरुद्धार्थी शब्द आहेत. काळी, पांढरी, धर्म, अधर्म, अभंग, भंगलेले, भाग्य, दुर्भाग्य. उच्चार नीट लक्षात घ्या, दुर्भाग्य. रचा उच्चार आधी येतो. संत, दुर्जन, जिथे रफार आहे त्याला रफार म्हणतात. बळकट, कमकुवत, कष्टकरी, आळशी, इमान, बेईमान, वेगळा, सारखा हे विरुद्धार्थी शब्द आहेत. या पद्धतीने आपल्या कृतीपुस्तिकेमधला, वर्कबुकमधल्या सगळ्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. जिथे ओळींचा अर्थ लिहा, तिथे मी ज्या ओळींचा अर्थ सांगितला तो व्यवस्थित ऐकून लिहायचा आहे. शिवाय कृतीपुस्तिकेमध्ये, वर्कबुकमध्ये तुमच्या सुरुवातीला त्या ओळींचा अर्थ दिलेला आहे, तो बघून आणि थोडासा मनाने तुम्हाला जसं समजलं आहे त्या पद्धतीने अर्थ लिहायचा आहे. कविता अवघड नाही आहे, हिला तुम्ही छान चाल देऊ शकता आणि कविता पाठ करा. कविता वाचताना आपल्याला या प्रत्येक कवितेतले शब्द जे आहेत ते कसे शुद्ध लिहिलेले आहेत याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. कारण शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द हा सुद्धा एक प्रश्न प्रकार येऊ शकतो. म्हणून कविता धडा वाचताना त्या शब्दांकडे सुद्धा नीट लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.